कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 2. इकडे मुंबईला पोचताना त्यांना रात्रीचे 9 वाजलेले होते. अक्षयच्या मित्रांनी इथली सगळी परिस्थिती अक्षयच्या मॉमला कळवलेलीच होती. त्यामुळे त्यांचा संपूर्ण परिवार हॉलमध्ये अक्षयची वाटच बघत बसलेला होता. जशी गाडी मेन्शनमध्ये आली तसे सगळे धावत बाहेर येऊन उभे राहिलेले होते. परिधी तर एवढे मोठे घर बघून खूपच बावरलेली होती. दामोदर मेन्शन समोर मोठ्या दिमाखात उभे होते. उजव्या बाजूला मस्त गार्डन होते आणि तिथलं कॉफी टेबलची छान खूप व्यवस्था केलेली होती. समोर 2 क्राऊन आणि शेजारी दोन्ही बाजूला प्रत्येकी 2 चेअर होत्या. पुढे चालत आले की मोठी बाग होती. त्यात कलर लाईट्स असल्याने ते अजूनच सुशोभित दिसत होते. परिधी तशीच बावरल्या मनाने अक्षयच्या मागे चालत होती. काहीच वेळात ते मेन्शनच्या भव्य अशा दारात उभे होते. सगळेजण त्यांची तेथेच वाट बघत बाहेर येऊन उभे राहिलेले होते. अक्षयची मॉम सविता दामोदर, काकी ललिता, काका दीपक, वडील सुभाष, छोटी बहीण रिया, छोटा भाऊ अंकित, निकिता, ललिता व दीपक यांची मुलगी सगळेच उभे होते. सगळ्यांकडे बघत अक्षय पुढे आला व मॉमच्या पाया पडला. तसे मॉमने त्यांच्याकडे व मागून येणाऱ्या परिधीकडे बघितलं. अक्षयने त्यांच्या मॉमच्या नजरेला फॉलो करत मागे वळून बघितलं तर त्याला मॉम परिधीकडे बघताना दिसली. तसे त्याने मनातच कपाळांवर हात मारून घेतला, कारण पुढं काय होईल हे त्याला सुद्धा समजून चुकलेले होते. तो पुन्हा फिरून मागे परत फिरला व परिधीला नजरेनेच पाया पड म्हणून सांगत होता, कारण ती अजूनही तशीच उभी होती, बावरून सगळ्याकडे बघत होती. त्यानेही तिच्या हाताला धरून पुढं आणलं. सगळ्यांच्या पाया पडून झाल्यावर अक्षय तसाच आतमध्ये येऊन लागला होता. तर थांबा असा खणखणीत आवाज आला होता. सगळ्यांनी त्या आवाजाला बजावून मान फिरवली तर तेथे दामोदर घरच्या कार्यकर्ता अलका दामोदर रागात सगळ्यांकडे बघत असताना दिसल्या होत्या. अलका पुढे येऊन त्यांनी अक्षयच्या मॉमकडे रागानेच बघितले आणि म्हणाल्या, नवी नवरीचा गृहप्रवेश कसा करतात हे विसरलात का तुम्ही सविता? की आम्ही सगळ्यांना सांगितलेल्या रीतीभाती विसरलात तुम्ही? अलकाबाई असे म्हणतात सविताताई म्हणाली, सॉरी आई, मी आता करते तिचा गृहप्रवेश, असे म्हणून त्या आतमध्ये गेल्या आणि एका मेडला त्यांनी तांदळाचा कलश आणि आरतीचं ताट आणायला सांगितले. त्यांनी परिधीला ओवाळले आणि माप ओलावून आत ये म्हणून सांगितलं. तिने उजव्या पायाच्या अंगठ्याने माप ओलांडले आणि आतमध्ये आली. अक्षयला या सगळ्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण मॉमसाठी तो गप्प बसलेला होता. तसेही घरात त्यांच्या आजी आजोबांचा शब्द कुणीही खाली पडू देतच नव्हते आणि अक्षयच्या त्यांच्या फॅमिलीवर खूप जीव होता. फॅमिलीच्या बाबतीत तो खूप हळवा मनाचा होता, म्हणून नाईलाजाने त्याला ते सगळे मनात नसताना सुद्धा सहन करावे लागत होते. पण या सगळ्याला तो परिधीलाच दोषी ठरवत होता. मनातच तिला सुद्धा त्रास व्हायचाच आणि तसा त्रास द्यायचा हा सुद्धा प्लॅन तो करत होता. तितक्यातच त्याच्या कानांवर पैजणाची चुनचुन पडली. त्याने बघितलं तर इवले पाय त्याच्याकडेच पडत येताना त्याला दिसले. तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याने हात पसरला. इवल्या हातांनी त्याला घट्ट मिठी मारली. तू कुठं गेला होतास काका, आम्हाला सोडून? त्याची गोड तक्रार ऐकत घरातले सगळेच हसत होते. परी काही क्षण त्या निरागस बोबड्या आवाजात हरवलेली होती. त्या दोघी होत्या अक्षयच्या मोठ्या भावांच्या मुली. त्यांची बहिणी डिलिव्हरीच्या वेळी कॉम्प्लिकेशन असल्यामुळं वाचू शकली नव्हती, तर त्यांच्या मोठ्या भावाला तिच्या जाण्याचा धक्का बसल्यामुळं तोही त्या क्षणी आपली जीवनज्योत घालून बसलेला होता. त्याचा मोठा भाऊ रोहित आणि वहिनी अनिता यांच्या त्या जुळ्या मुली होत्या, एक राजवी तर दुसरी नैना. घरात सगळ्यांच्या लाडक्या होत्या त्यात अक्षयच्या तर जरा जास्तच होत्या. राजवी आणि नैनाने परिधीला बघितलं आणि अक्षयला विचारले, तू आमच्यासाठी काकी आणायला गेला होतास ना, ही ती काकी आहे का? असे म्हणून त्या उत्तराची वाट बघत उभ्या राहिलेल्या होत्या. अक्षयने त्यांच्या चेहऱ्यांकडे एकदा बघितलं आणि स्माईल देत बोलला, येस, हीच तुमची काकी आहे आणि आता ही तुमच्याकडेच लक्ष देईल. असे म्हणून त्याने परिधीकडे गूढ नजरेने बघितलं आणि आजीने तेही पाहिलं. तशी ती म्हणाली, आता खूप उशीर झालेला आहे, सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपा. या विषयांवर आपण सकाळी बोलूयात.
परी बाळा, तू आजची रात्र निकिताच्या रूममध्ये जाऊन झोपायचं. उद्या सकाळी पूजा झाली की मग तू अक्षयच्या रूममध्ये जाऊ शकतेस. काही प्रॉब्लेम नाही. परीने त्यावर फक्त मान डोलावली आणि ती निकितासोबत तिच्या रूममध्ये झोपायला निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी परिधीला लवकर जाग आली होती. तसेही रात्रभर ती झोपलेलीच कुठे होती म्हणा, कारण तिच्या डोक्यात अक्षयचं बोलणं फिरत होतं. परी तशी खूप शांत समजूतदार होती, पण तितकीच हुशारही होती. अक्षयच्या मॉम पूजेसाठी नऊवारी साडी, त्यावर मॅचिंग ब्लाऊज आणि ज्वेलरी घेऊन निकिताच्या रूममध्ये आलेली होती. परी उठली का ते बघण्यासाठी. तरी परी त्यांना सगळं आवरून बसलेली दिसली. चेरी रेड कलरची साडी, त्यावर गोल्डन ब्लाऊज आणि केस धुतलेले मोकळे सोडलेले होते. ती खूप सुंदर दिसत होती. काही वेळ तर मॉम पण तिच्याकडे बघतच बसल्या होत्या. त्यांच्या मनात एक क्षण असेही आले की इतकी सुंदर मुलगी आपण बघूनही शोधू शकलो नसतो आपल्या अक्षयसाठी. फक्त एकदा स्वभाव कळायला पाहिजे, म्हणजे माझी काळजी कायमची मिटेलच. आता तीही देईल ना माझ्या अक्षयला साथ. मनातले विचार झटकून त्यांनी परिधीला हाक मारली. तशी ती त्यांच्या विचारातून बाहेर आली आणि म्हणाली, काय झालं मॅडम? अक्षयच्या मॉम तिच्याकडे कपाळांवर आटा पाडून बघत बसल्या होत्या. सविता म्हणाली, सिरियसली तू मॅडम म्हणतेस मला? तशी परीने मान खाली घातली आणि म्हणाली, सॉरी, म्हणजे मी नक्की काय म्हणू ते कळालं नाही म्हणून तुम्हाला विचारलं. तशा त्या मनापासून हसल्या व म्हणाल्या, असू देत ग, नवीन नवीन होतं असं. हां, पण तू मला मॉम किंवा आई म्हणू शकतेस. तुला जे आवडेल ते बोलू शकतेस. तू मला माझी मुलगीच मानते मी. तुला आवडेल ते म्हणू शकतेस. त्या अशा म्हणाल्यावर परीच्या मनावरचे ओझे हलके झाल्यासारखं तिला वाटत होतं. मनातच तिने बाप्पांचे आभार मानले आणि हसून त्यांना म्हणाली, आई म्हणू मी तुम्हाला, चालेल का? सविता म्हणाली, अगं हो चालेल, मला म्हण तू आई. तसं पण ही पोर कोणी मला आई म्हणत नाही. निदान तू म्हणशील तर मलाही बरं वाटेल आता. सविताताईंनी तिला असं म्हणताच ती त्यांच्या खुशीत जाऊन शिरली. त्यांनीही तिला मायेने कुरवाडले. तेवढ्यातच निकिताबाईंची पण झोप झालेलीच होती. ती उठली तशी तिला तिची लाडकी काकू तिच्या वहिनींचा लाड करताना दिसली. तसा तिचा गालांचा फुगा फुगला होता, कारण मॅडमना आवडतच नव्हतं. तिला सोडून कोणीही तिचा लाड केलेला तिला जमतच नव्हतं. मग सविताताईंनीही तिला जवळ घेतलं आणि दोघीही तिला म्हणाल्या, पटकन आवरून खाली या, पूजेला गुरुजी येतीलच इतक्यात. त्यांनी असे म्हणता पहिले निकिता बाथरूममध्ये पळाली, कारण तिच्या बहिणीची ऑलरेडी आंघोळ झालेलीच होती. मग परीनेही स्वतःची तयारी करायला घेतली. पण पुन्हा तोच प्रश्न, साडी कोण नेसवणार मला? तेवढ्यातच निकिता बाहेर आली. निकिता म्हणाली, वहिनी काय झालं ग तुला? अशी शाट का बसलेली आहेस तू? परीने तिला तिचा प्रॉब्लेम सांगितला. निकिताने हसतच तिला सांगितले, इतकंच ना? मला वाटलं वेगळंच काहीतरी झालं की काय. चल, आज मी तुला तयार करते मस्त. दादूची विकेटच पडली पाहिजे तुला बघून. थोड्या वेळात तिने परीला मस्त तयार केलं. हळदी रंगाची नऊवारी, त्यावर मस्त लाल डिझायनर ब्लाऊज, कानात मोत्यांचे टाप्स, गळ्यात छोटे मंगळसूत्र, केसांचा बन घालून त्यावर मावळलेले गजरे, एक साईडने केस कट करून मोकळ्या सोडलेल्या 2 बटा, कपाळांवर चंद्रकोर टिकली, गळ्यात नाजूक खड्यांचा नेकलेस, चेहऱ्यांवर थोडासा मेकअप. एवढ्यातच ती खूप सुंदर दिसत होती. आधीचेच काळेभोर डोळे काजळ घातल्यामुळं अजूनच गर्द आणि सुंदर गहिरे दिसत होते. तिचं आवरून झालं तसं निकिताने तिला मिररमध्ये बघायला सांगितलं. परीला स्वतःचे हे रूप बघून लाजायला झालं. ती इतकी सुंदर दिसेल असं तिलाही वाटलं नव्हतं. आवरून झाल्यावर दोघीही खाली पूजेसाठी येऊ लागल्या होत्या. बरेच पाहुणे आलेले होते, पण अजूनही अक्षय आलेला नव्हता. सगळ्यांकडे बघत तिने लाजून खाली मान घातली आणि जिन्यावरून खाली येऊ लागली. तिच्या पायातल्या पैजणाची छुमछुम कानी पडताच सगळ्यांनी तिच्याकडे बघितलं. कोणालाही हेवा वाटावा असं तिचं रूप बघून सगळेच आनंदित झाले होते. अक्षयला इतकी सुंदर बायको मिळाली म्हणून दामोदर परिवार परिधीसाठी आनंदित झालेला होता. सविताताई आणि ललिताताईंनी पुढे येऊन तिची ओळख करून दिली. इतक्यातच गुरुजीही आले होते. गुरुजी आल्यावर अक्षयलाही रियाने बोलावून आणले.
तो खाली आला तेव्हा परी त्याला पाठमोरी पाठांवर बसलेली दिसली आणि घरातले सगळे होते म्हणून त्याने आज तिला काहीच न बोलायचं ठरवलेले होते आणि तोही पाठांवर येऊन बसला. गुरुजींनी हाताला हात लावा म्हणल्यावर दोघांची नजरानजर झाली होती. जसे अक्षयने तिच्याकडे बघितले तसे काही क्षण तो बघतच बसला, पापणीही न लावता. शेवटी गुरुजी म्हणाले, यजमान तुमचीच पत्नी आहे, नंतर आरामात बघत बसा तुम्ही, सध्या पूजेवर ध्यान द्या. असं म्हटल्यावर दोघेही भानावर आले आणि पूजा करू लागले. काही वेळात पूजा संपन्न झाली असे गुरुजी म्हणताच दोघेही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकले होते. सदा सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव असा गुरुजींनी आशीर्वाद दिला आणि घरातल्या बाकीच्या मोठ्यांच्या पाया पडायला सांगितले. पूजा झाल्यानंतर सगळे पाहुणे जेवण करून आपापल्या घरी निघून गेले. आता फक्त घरचेच होते. सगळे जेवायला बसलेले होते कारण सकाळपासून परी आणि अक्षयने काहीच खाल्लेलं नव्हतं. उपास करायचा असतो ना म्हणून. आणि डायनिंग टेबलवर आता सगळ्यांची चिडवाचिडवी चालू झालेली होती. पण मनातून अक्षयला खूप राग येत होता परीचा. तिच्यामुळं घरच्यांना फसवतोय असं वाटत होतं त्याला. त्यामुळे तर त्याला जास्तच त्रास होत होता. कसे तरी मनात नसतानाही त्याने जेवण आवरले आणि रूममध्ये निघून गेला. रागात त्याने रूममधला काचेचा फ्लावर प्लॉटही तोडला होता, पण तरीही त्याचा राग शांत होतच नव्हता. तेवढ्यातच त्याला ऑफिसमधून कॉल आला. केसांवरून हात फिरवून स्वतःला नॉर्मल केले व कॉल उचलला. कंपनीमध्ये फॉरेनरची क्लायंट आल्यामुळं त्याला ऑफिसला जावंच लागणार होतं, म्हणून तिथल्या मेडला बोलवून त्याने रूम साफ करून घेतली व आवरून ऑफिसला निघून गेला. इकडं घरात मात्र परिधीच्या भोवती सगळेजण बसलेले होते. तीही सगळ्यांशी मस्त हसत खेळत बोलत होती. मगाशी आलेले दडपण कुठेतरी ओसरलेले होते तिचे आता, त्यामुळे सुंदर हसू चेहऱ्यांवर होते तिच्या. तर रिया, निकिता, अंकिता यांची खुणवाखुणवी सुरू झालेली होती. का म्हणजे का? भाई भाभीची रूम जे सजवायची होती ना त्यांना. शेवटी रियाने आजीच्या कानात काहीतरी सांगितलं तसे आजी म्हणाली, परिधी, ललिता, सविता तिघी पण जरा माझ्या रूममध्ये चला, मला बोलायचं आहे तुमच्याशी. परीने घाबरतच आजींकडे बघितलं. आजी म्हणाली, घाबरतेस कशाला, मी काही खाणार नाही आहे तुला. तशाच सविताताई आणि ललिताताई आजीच्या मागे चालू लागल्या होत्या. ट्रॅक त्यांच्या पाठोमाग गेली. ते बघून इकडं सगळ्या गँगने हुश केलं. ती वरती पडाले रूम सजवायला. हो, इथे रूममध्ये आजींची कपाटातल्या खानदानी मंगळसूत्र, कंगण आणि परीला द्यायला अजून काही दागिने काढलेले होते व बेडवर त्या तिघींच्या जवळ येऊन बसल्या. त्यांनी परीला जवळ बोलावलं आणि तिच्या हातात घेऊन तिला सांगितले की परी बाळा, हे आपलं खानदानी मंगळसूत्र आहे आणि हे कंगण जे मला माझ्या सासूबाईंनी लग्नाच्या वेळी दिलेले होते, तेच मी तुझ्या दोन्ही सासूंना दिले, तेच आज मी सुद्धा तुला देते. माझा अक्षय दिसतो जरी कठोर ना, रागीट असला ना, तरी खूप हळवा आहे ग तो. या परिवाराचा जीव आहे तो. तो नव्हता असा आधी, पण आता या काही वर्षातच तो खूप चिडखोर झालेला आहे. याचं कारण आम्हालाही सांगत नाही तो कधी. तू आता त्याची पत्नी झालेली आहेस ना, मग तो नक्कीच तुला सांगेल. त्याच्या आयुष्यात काय घडलं असेल तर. या घरची नवीन पिढीतील मोठी सून आहेस तू. हे घर जसं मी आतापर्यंत जपलंय ना, माझ्यानंतर या दोघींनीही असेच जपलेलं आहे. आता हे काम मी तुझ्याकडे सोपवते. माझी खात्री आहे की तू नक्की या घराला, इथल्या माणसांना जपशील. हे कंगण आणि मंगळसूत्र घे आणि हे सगळे बाकीचे दागिने आहेत, हे मी आणि आजोबांनी त्यांच्या नातसुनीसाठी केलेले आहेत. यावर तुझाच हक्क आहे बाळा. परीला खरं तर काय बोलावं काहीच कळत नव्हतं, पण आजीच्या डोळ्यातील पाणी बघून तिने त्यांच्या हाताला हात देऊन सांगितलं, आजी, हे घर माझ्यासाठी मंदिर आहे. घरातील माणसं खूप प्रेमळ आहेत आजी. मी वचन देते तुम्हाला, यापुढेही हे घर असे जोडलेले राहील. पण आजी, हे दागिने आणि मंगळसूत्र मी आता नाही घेऊ शकत. मला माफ करा. हे मंगळसूत्र ज्यावेळी अक्षय स्वतः माझ्या गळ्यात बांधतील ना, त्यावेळी मी नक्कीच घेईल. पण त्याआधी मलाही माझं अस्तित्व सिद्ध करू द्या. मला जोपर्यंत हे दागिने तुमच्याकडेच ठेवा. विनंती समजा हवं तर. आजी, मॉम, काकी खरं तर भारावून गेल्या तिच्या बोलण्याने.
त्यांनाही खूप समाधान वाटत होतं, कारण आल्यापासून त्यांनी नोटीस केलेलं होतं की अक्षय तिला नीट बघत नाहीही आणि बोलत सुद्धा नव्हता. नक्की काय अडचण आहे हेही सांगत नव्हता. त्यांनी परीला मायेने जवळ घेतलं आणि आजी म्हणाली, ठीक आहे परी, तू म्हणशील तसंच होईल बाळा, काळजी नको करूस. खरं तर अस्सल हिरा आहेस तू बाळा. तुझ्यात नक्कीच काय घडलेलं आहे हे आम्हाला सुद्धा माहिती नाही. पण एक सांगते, जेव्हाही तुला माझी गरज लागेल ना, तिथं मला बिनधास्त सांग. ही आजी कायम तुझ्या पाठीशी असेल. आजीच्या वाक्यावर सविताताईंनी आणि ललिता काकींनी पण होकार भरला होता. पण परीला प्रेमाने कुशीत घेतले. परीही त्यांच्या कुशीत मनमोकळेपणाने रडत होती. वातावरण खूपच गंभीर बनत चाललेलं होतं. झालं, निकिता मॅडम अवतारल्या तशी परी मॅडमच्या कुशीतून पटकन बाहेर आली. तिला तसं बघून निकिता मात्र हसू लागली. निकिता म्हणाली, वहिनी किती घाबरतेस ग तू. बरं चल, आता तुझं आवरून द्यायचं आहे मला. सकाळसारखंच अजून छान तयार करायचं आहे मला तुला. चल पटकन. म्हणून निकिताने तिला ओढतच रूमच्या बाहेर आणलं व तिच्या रूममध्ये घेऊन गेली. रात्री सगळ्यांची जेवणे उरकून आणि मोठी मंडळी हळूहळू आपापल्या रूममध्ये निघून गेली. आता तिथे सविताताई आणि परी, अक्षय, अंकित, निकिता आणि रियाच होते. अक्षयही आपला आवरून रूममध्ये निघून गेलेला होता. तो जाताच इतका वेळ दडपण आलेलं परीने मोकळा श्वास सोडला. पण रियाने निकिताला सांगून परीला तयार करण्यासाठी रूममध्ये नेले. सविताताईंनी आधीच परीचं साहित्य अक्षयच्या रूममध्ये शिफ्ट केलेलेच होते. परी तयार झाली तसे रिया, निकिता, सविताताई परीला बघतच बसल्या होत्या. ब्लॅक रेड नेटची साडी, हेअरस्टाईल करून मोकळे सोडलेले केस, सिवलेस ब्लाऊज, गळ्यात नाजूक खड्यांचे मंगळसूत्र घातले होते. साडीला मॅचिंग बांगड्या, कपाळांवर नाजूक खड्यांची टिकली, ओठांना न्यूड लिपस्टिक, अप्रतिम लावण्य मिळालेली परी खरंच खूपच सुंदर दिसत होती आज. सविताताईंनी तर तिला नजर नको लागू द्या म्हणून तिच्या कानामागे काळजांचा टिका लावला होता. पण आता मात्र परीची धडधड वाढलेलीच होती, कारण रिया तिला अक्षयच्या रूममध्ये घेऊन चाललेली होती. तिने एकदा सविताताईंकडे बघितलं आणि म्हणाली, परी म्हणाली, आई मला खूप भीती वाटत आहे, मी इथंच निकिताताईंजवळ झोपते ना. तिने असं म्हणताच सगळ्याच जणी हसू लागल्या होत्या. सविताताई तिच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, वेडी आहेस ग तू, आता लग्न झालेलं आहे तुझं, जे त्याचं आहे ते तुझं सुद्धा आहे, काळजी नको करूस. अक्षय देखील समजूतदारच आहे, तो घेईल तुला सांभाळून. आता तिच्याकडे रूममध्ये जाण्यावाचून कोणताही पर्याय उरलेला नव्हता. कसं तरी मनाशी समजूत घालून ती वरती जायला निघालेली होती. अक्षय ही रूममध्ये आल्या आल्या सजावट बघून काय आहे ते समजून गेलेलाच होता. पण त्याला कोणालाच नाराज करायचे नव्हते, म्हणून तो सुद्धा गप्प बसलेला होता. दाराच्या आवाजाने त्याचे लक्ष तिकडे गेले. दारातून परी आत येत होती. तिला बघताच त्याच्या डोळ्यात रागच उतरलेला होता. पण लगेच तिच्या मागे त्याची नजर गेली तसे त्याचे एक्सप्रेशन चेंज झाले, कारण तिच्या पाठीमागून रिया येत होती. तिला बघताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिनेही हसून गुड नाईट दादू असे म्हणून डोअर लॉक केला व निघून गेली. ती जाताच अक्षयने परीकडे पाहिलं आणि काही क्षण तो बघतच बसला. पण लगेच भानावर सुद्धा येऊन तिच्या पुढे काहीच पेपर धरले आणि सही कर म्हणाला. तिने त्याच्याकडे बघतच ते पेपर घेतले आणि वाचू लागली. जसे जसे ती वाचत होती तिच्या काळ्याभोर डोळ्यातून पाणी वाहत होते. तिला खूप राग आलेला होता आता. अक्षयचं बदललेलं वागणं बघून आधीच ती गोंधळून गेलेली होती, आता तर अजूनच चिडली होती. तिने अक्षयकडे बघितलं आणि त्याला विचारलं, असं कसं करू शकता तुम्ही? तुम्ही मला लग्नाच्या आधी वेगळंच बोलत होतात, आता हे वेगळंच. नक्की काय चाललेलं आहे तुमचं मला काही कळत नाही. अशा अटी टाकून तुम्ही माझं आयुष्य माझ्यापासून हिरावून घेताय की काय? नाही करणार मी सही यावर. तिने ते पेपर्स अक्षयकडे फेकून दिले आणि सोफ्यांवर जाऊन बसले. तिला खूप राग आलेला होता आता, अक्षयचा आणि स्वतःचा सुद्धा. स्वतःच्या हतबलतेचा, काहीही न करू शकणाऱ्या स्वतःचा. तिने ते पेपर फेकून दिले. ते पेपर फेकून दिल्यामुळं अक्षयला सुद्धा आता राग आलेलाच होता. तो पापणी लवायच्या आत तिच्या जवळ पोचला
आणि तिचा दंड धरून जोरात तिला खाली पाडले आणि जवळ जाऊन तिचे गाल चिमटीत धरून रागाने बोलत होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.